आज आपण बनवणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता पोटभरीचे आणि दिवसभर मस्त मऊसूत राहणारे साबुदाण्याचे पराठे. बनवायला अगदी सोपे आहेत, कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात हे पराठे. त्यासाठी फक्त आपल्याला प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागतं, काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा. आता त्यासाठी इथे मी 1 कप एवढा साबुदाणा घेतला आहे. कच्चा साबुदाणा घ्यायचा, आपल्याला भिजवायची वगैरे गरज नाही. आता काय करायचं, आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. आता साबुदाणा भाजताना सुद्धा ना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, कमी फ्लेमवरतीच याला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता 4-5 मिनटं झालेली आहेत. आपल्याला साबुदाण्याला खूप जास्तही भाजायचं नाही. साबुदाणा असा हाताला गरम लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचा आहे. आणि पूर्ण वेळ याला मी कमी फ्लेमवरतीच गरम करून घेतले, कुठेही गॅसची फ्लेम मोठी केलेली नाही. आता हा साबुदाणा पूर्ण गार झालेला आहे. आता त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाणा जेव्हा पूर्ण थंड होईल ना तेव्हाच त्याचं पीठ तयार करायचं. आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते. आता हे मी बारीक करून घेतलं आहे, बघू शकता. एकदम बारीक पीठ करायचं आहे आपल्याला याचं आणि याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, जरी यामध्ये मोठे कण राहिलेले असतील तर ते आपल्या पराठ्याच्या पिठामध्ये येणार नाहीत, ते आपल्याला वेगळे करायचे आहेत. बघा, असं जे वरती राहिलेलं आहे ना ते हवं तर पुन्हा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. खूप जर जास्त राहिलं असेल तर बघा, हे एवढं राहिलं आहे, हे मी एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि पुन्हा याला चाळून घेते. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी मीठ घालते, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते, किसून घेतलेलं आलं घालते. उपवासाला तुम्ही आलं खात असाल तर आलं घालू शकता. यामध्ये जिरं खात असाल तर जिरं घालायचे, अख्खे जिरे घेतलेले आहेत. आणि यासोबतच आपल्याला यामध्ये बटाटे घालायचे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि त्याला किसून घेतलं. आता बऱ्याचदा काय होतं, तसा अंदाज येत नाही, तर आपल्याला कपानेच मोजून घ्यायचं. ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला तर त्याच कपाने मोजून 1 कप एवढं मी इथे बटाटे घेतले. किसून घेतलेलं बटाटा आहे. 1 कप किंवा थोडंसं कमी असलं तरीही चालतं. आणि किसूनच घ्या, हाताने मॅश केलं तर बऱ्याचदा काय होतं, त्यामध्ये मोठे तुकडे जर राहिले ना तर पराठे लाटता येत नाहीत व्यवस्थित. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधी ना असं बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर गरज लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे असं मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला पुन्हा एकदा चांगलं मऊ करून घेऊयात. बघा, पीठ जर खूप जास्त घट्ट ठेवलं ना तर आपल्याला पराठा लाटता येणार नाही, त्यामुळे मध्यम करायचे, खूप जास्त घट्ट नको आहे. बघा, अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एवढ्यासाठी मला अर्ध्या कपापेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे आणि छान असा आपला पिठाचा गोळा इथे तयार आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनटं आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपलं पीठ 10-15 मिनटं भिजलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा त्याला थोडंसं आपण असं मऊ करून घेऊयात. आता यातला आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, जसं आपण रेग्युलर चपाती किंवा पराठ्यासाठी घेतो ना त्याच साईजचा घ्यायचा. थोडंसं मऊ करून घ्यायचं हाताने आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावायचं आहे याला. मी मगाशीच काढून ठेवलं होतं बाजूला. बघा, असं छान हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचं. आणि हे जे क्रॅक्स येतात ना तर ते नॉर्मल आहे, याला क्रॅक्स आहे ना. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित याला लाटून घ्यायचे. आता साईज ना तुम्हाला किती मोठी हवी आहे त्यानुसार लाटू शकता. आता याला क्रॅक्स येतात ना तर एकदम छान गोल गरगरीत पराठा जर तुम्हाला हवा असेल तर एक छान सोपी ट्रिक सांगते. आता त्यासाठी काय करायचं, आपल्याला एखादंसं झाकण घ्यायचं किंवा मोठी प्लेट असेल तर घेऊ शकता. हे काढून घ्यायचे, याचा पुन्हा पराठा बनवायचा आणि बघा इथे एकदम मस्त गोल गरगरीत असा एकदम छान असा पराठा इथे आपला तयार झालेला आहे.
आता अशाच पद्धतीने काही पराठे मी तयार करून घेते आणि मग याला आपण भाजून घेऊयात. आता इथे काही पराठे लाटून घेतलेले आहेत. भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला आहे. इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. थोडंसं तूप टाकलेलं आहे त्याच्यावरती. तूप किंवा शेंगदाण्याचं तेल काही वापरू शकता. फ्लेम ना मी मीडियम ठेवली. खूप मोठी फ्लेम नको आहे आपल्याला सुरुवातीलाच. त्याला पलटून आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात. शक्यतो ना नॉनस्टिकचाच तवा वापरा हे भाजण्यासाठी. लोखंडी तव्यावर पण भाजू शकता, पण बऱ्याचदा काय होतं साबुदाणा असल्यामुळे तो चिकटण्याची शक्यता असते. याला ना मी मस्त तूप लावून भाजते. हे पराठे दिवसभर जरी तुम्ही तसेच ठेवले ना तरी छान मऊसूत राहतात. ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे जर तुम्हाला कुठे प्रवासामध्ये जायचं असेल आणि साबुदाणा खिचडी थंड झाल्यावर आपल्याला खावीशी वाटत नाही, तर त्यामुळे हे तुम्ही नेऊ शकता. यासोबत तुम्ही चटणी असेल उपवासाची किंवा मग बटाट्याची भाजी जरी घेतली तरी छान लागते, किंवा लिंबाचं लोणचं असेल आपण जे उपवासासाठी बनवतो ते. बघा छान असेल. आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. बघा आता पराठा छान भाजला गेला आहे. काढून घेते आणि याच पद्धतीने सगळे पराठे भाजून घेते. तर इथे सगळे पराठे मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेत. मऊ लुसलुशीत आहेत, खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.